झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत किचन मध्ये युजफुल ठरणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या किचन टिप्स। टिप नंबर 1, पावसाळ्यात कॉफी किंवा चहा पावडर घट्ट झाकणाच्या बाटलीत बंद करून फ्रीज मध्ये ठेवावी, म्हणजे त्याला सुगंध कायम राहतो। टिप नंबर 2, लिंबू फ्रीज मध्ये उघड्यावर ठेवल्यास लगेचच सुकतात। हे टाळण्यासाठी लिंबू प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे, त्यामुळे लिंबू जास्त दिवस ताजे आणि फ्रेश राहतात। टिप नंबर 3, फुलके एकावर एक ठेवू नये, त्यामुळे ते ओलसर होऊन एकमेकांना चिकटतात। टिप नंबर 4, दूध तापवताना करपले तर त्यात थोडेसे केळीचे पान टाकावे, त्यामुळे दुधाचा करपट वास कमी होतो। टिप नंबर 5, हिंगाचे खडे तुरीच्या डाळीत टाकून ठेवावे, म्हणजे डाळीला चांगला वास येतो व हिंगही चांगले राहते। टिप नंबर 6, मीठ आणि साखर काढण्यासाठी कोरडा चमचा वापरावा, चुकूनही ओला चमचा वापरू नये। असे केल्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते। टिप नंबर 7, पोळी चपाती शक्यतो तांदळाच्या पिठावर लाटली तर ती हलकी होते। पोळपाटावर फिरून लाटावी। लाटणे पोळपाटावर दाबून न लाटता हलक्या हाताने फिरवावे, म्हणजे पोळी चपाती चांगली फुगते। टिप नंबर 8, सुकलेले टोमॅटो फेकून देण्यापेक्षा 20 मिनिटे मिठाच्या पाण्यात ठेवल्यास सुव्यवस्थित राहतात, अगदी तसेच ताजेतवाने होतात। टिप नंबर 9, पालेभाज्यांची पातळ भाजी करायची असेल तर मिक्सर मधून काढून पीठ लावून फोडणी टाकल्यास त्यामध्ये जीवनसत्वे कमी होत नाहीत व 5 मिनिटात भाजी तयार होते व गॅसची बचत होते, त्याचबरोबर भाजी घट्ट होण्यास मदत होते। टिप नंबर 10, दूध, भाज्या, फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान 1 ते 2 तास आधी फ्रीज मधून बाहेर काढा, त्यानंतर ते शिजवा किंवा गरम करा, त्यामुळे गॅसचा वापर कमी होईल। टिप नंबर 11, चपाती पोळी तव्यावर टाकल्यावर वारंवार उलटू नये। वारंवार उलटल्यामुळे चपाती पोळी फुगत नाही, त्यामुळे ती पापडासारखी भाजली जाते आणि खूप कडक होते। टिप नंबर 12, दही आंबट हवे असेल तर स्टीलच्या भांड्यात मोहरी आणि मीठ घालून विरजण लावावे। टिप नंबर 13, कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी, त्यामुळे कारले कडू लागत नाही। टिप नंबर 14, चिकन बिर्याणी करताना तांदूळ जास्त वेळ भिजत ठेवावा, त्यामुळे तांदूळ छान मोठा होतो आणि लवकर शिजतो। टिप नंबर 15, चिकन बिर्याणी करताना तांदळाचे प्रमाण चिकनच्या प्रमाणापेक्षा थोडेसे कमी असावे। फॉर एक्झाम्पल, 1 किलो चिकन असेल तर 750 ग्रॅम तांदूळ असावा, त्यामुळे बिर्याणी छानच होते। टिप नंबर 16, मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्यास वास निघून जातो। टिप नंबर 17, भजी व वडे तळण्यासाठी घेतलेल्या भांड्याचा तळ खोलगट व मोठा असल्याने तेल गरम होते। जेव्हा तेलाचे तापमान स्थिर होते तेव्हा त्यात वडे व भजी व्यवस्थित तळून होतात, त्यामुळे अधिक तेल शोषले जात नाही। टिप नंबर 18, भजीच्या पिठामध्ये 1 ते 2 चमचे तेलाचे थेंब घातल्याने भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत। टिप नंबर 19, जर तुम्हाला कांदे खराब होण्यापासून रोखायचे असेल तर टोपलीत ठेवण्यापूर्वी ते कागदात झाकून ठेवा, त्यामुळे कांदे जास्त काळ टिकून राहतील। टिप नंबर 20, पावसाळ्यात मीठ आणि साखरेला ओलावा येत असेल तर कागदात मुठभर तांदूळ भरून ती पुरचुंडी मीठ आणि साखरेच्या भरणीत ठेवा। तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही। पावसाळ्यात मीठ आणि साखर ओली होण्यामुळे सगळेच वैतागलेले असतात, यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा।
तर कसा वाटला हा व्हिडिओ? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ नक्की तुमच्या फॅमिली सर्कल मध्ये, फ्रेंड्स मध्ये शेअर करा. धन्यवाद.